रेंजच्या माध्यमातून त्यासाठी चंदन भगत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आम्ही कौतुक करू. सलामी जोडी आपण मध्ये देवानंद पाटील आणि दुसऱ्या बाजूला श्रीरामला तुम्ही पाहतायत. मॅच पहिलं षटक कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं फेकलं जाईल, लक्षात घ्या. आणि ज्यावेळी या सेकंड राऊंडच्या मॅचेस 4 षटकांच्या होतील तेव्हाही पहिलं षटक आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं फेकलं जाईल. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. 2 खेळाडू आमच्या आयोजन समितीचे देण्यात आलेले आहेत. शैलेश शेलार यांना तुम्ही पाहतायत. लॉंग ऑफ आहे. मिड विकेट. पहिलं षटक घेऊन येईल सुभाष. चांगला गोलंदाज, भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केलेली आहे सुभाष पाटील. विलास पाटील 2 बंधू आहेत, ज्यांनी रेवण पाटील यांचा आम्ही उल्लेख करू. संतोष पाटील आहेत, कैलास पाटील आहेत, मुना पाटील यांच्यासोबत तुम्ही पाहताय इनॅक्शन मध्ये. त्यांची प्रचंड मेहनत श्रीलंका 40+ स्पर्धेमध्ये तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळाली. लगेच आपण मॅच सुरू करणार आहोत. टाइम सुद्धा आम्ही मॅच करणार, कारण आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. 10:22 आलेत. गोलंदाज सुभाष पाटील आहेत. 5 षटकांची मॅच. गावदेवी 40+ क्रिकेट संघ आयरेगाव आयोजित आयरेगाव चषकचे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. कमलाकर पवार साहेब सुद्धा सामना एन्जॉय करतायत. त्यांच्या शुभसाहेब इष्टांचं पूजन केलं. सुरेश पाटील साहेब आमच्या व्यासपीठावर उपस्थित, त्यांचं हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल आपण पाहतो, टर्न केलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पॉवर प्लेचा योग्य वापर आणि पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार आलाय देवानंद पाटीलच्या बॅट मधून. काय सुरुवात केली, सकाळची सुरुवात ज्या प्रकारे आपण चायने करतो तशी सुरुवात देवानंद पाटीलने चौकाराने केली. चांगली सुरुवात. दुसराही चेंडू फटका चांगला होता. कैलास पाटील वेगाने शॉट कव्हर एक सिंगल मिळेल असं म्हटलं तर ना. सुरुवात चांगली झाली की शेवटी चांगला होतो. होम ग्राउंड मध्ये खेळत असताना हे संपूर्ण खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. डीजेपी ज्यावेळी विचारलं त्यांनी सांगितलं आम्ही इथे सराव करत नाहीये. रेग्युलर खेळाडू जास्त इथे सराव करतात, आम्हाला फारसा वेळ मिळत नाहीये. त्यामुळे कोळेगावच्या मला वाटतं क्रीडांगणात आय थिंक जे खेळाडू 40+ सराव करतात. आणि सराव तुमच्याकडे पाहिजे. क्रिकेट खेळायचं असेल तर सराव पाहिजे. श्रीराम सडे हा चेंडू केलाय. नाना पाटील तिथे बघा चांगली फिल्डिंग शॉट कव्हरला. फटके अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्ही भरपूर प्रमाणात पाहता. शिडूनचे कोणी ग्रामस्थ उपस्थित असतील मान्यवर, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. जे गावचे कोणी वरिष्ठ नागरिक उपस्थित असेल तर आपण या. देवानंद पाटीलचा योग्य कॉल तुम्हाला पाहायला मिळते. फिटनेस चांगला आहे देवानंद पाटील. ते कधी एका धावेचं रूपांतर 2 धावात करतील, 2 धावांचं रूपांतर 3 मध्ये करतील, पाहिजे तुमच्यावरती क्रिकेटमध्ये. कधी प्रत्येक बॉलवरती तुम्हाला चौकार षटकार येणार नाहीये. तर सुरेश पाटील यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वीज वाचवा हा कार्यक्रम सध्या सुरू आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक सिंगल मिळाले. 1 धावसंख्या पुढे सरकते. चौकार आल्यानंतर 3 सिंगल आले, 4 सिंगल आले, 9 धावा धापलकावती लागलेत. सुभाष पाटीलचे हेच वैशिष्ट्य आहे. 8 धावा धापलकावती, 4 सिंगल आणि 1 चौकार. 8 अशी धावसंख्या आपण पाहतोय. सुभाष ते फटका चांगला आहे. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी फिल्डिंग खराब झाली कैलास कडनं. नाना पाटील यांचा बॅकअप चांगला आहे, 2 धावा मिळतील. की रन्स क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाची असते. आणि षटक क्रमांक इथे पहिलं संपलंय. सुभाषने धावा खर्च केले 10. एक विकेट त्याला मिळाली नाहीये. तुम्ही वैकुंठ हरिभक्त पारायण मारुती बॉल लक्ष्मण पाटील क्रीडांगणामध्ये खेळताय. तिथे ग्रास आहे, तिथे लेदर बॉलची खेळपट्टी आहे. तुम्ही डाई मारू शकता, त्यामुळे दुखापत तुम्हाला होऊ शकत नाहीये. बरेचसे खेळाडू भरपूर आनंद घेतात ज्यावेळी या क्रीडांगणामध्ये खास करून स्पर्धा होते. विशेष सहकार्य प्रथम क्रमांकाची, द्वितीय क्रमांकाची आणि मालिकावीर फलंदाज गोलंदाजी ट्रॉफी तुम्ही पाहतायत. स्वर्गीय रतन अर्जुन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सौजन्य वासुदेव अर्जुन म्हात्रे याच कडून तुम्ही पाहतायत. तसे स्वर्गीय वासुदेव हरिचंद्र पाटील, स्वर्गीय ताईबाई हरिचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ पंडित हरिचंद्र पाटील याच कडून सन्मान चिन्ह तुम्ही या स्पर्धेसाठी पाहतायत. नंतर स्वर्गीय रोहिदास म्हात्रे यांच्या स्मरणार्थ
मनीष उत्तम म्हात्रे व मयूर उत्तम म्हात्रे याचकडून या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. तसेच या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपण पाहतोय. राजू पाटील माजी आमदार, राजेशजी मोरे साहेब नवनिर्वाचित आमदार, विनोद पाटील, काशीनाथदादा पाटील, अर्जुनभाई पाटील, माजी नगरसेवक आमदार टावरे, रवी पाटील, नितीन पाटील साहेब, तुषार म्हात्रे साहेब, अजय पाटील, अजित पाटील साहेब, प्रशांत पाटील साहेब उर्फ वृंदाताई पाटील, सोमनाथ नाटेकर, अविनाश म्हात्रे, गोपीचंद पाटील, विवेक सिंग, नरेंद्र चौधरी, मच्छिंद्र विश्वास पाटील या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले आहे. कोणतीही स्पर्धा म्हटल्यानंतर अशोक सहकार्य खूप महत्वाचं आहे. षटक घेऊन ते गोलंदाज भुवन पाटील येत आहेत गोळेगाव यांकडून. पहिला चेंडू आपण पाहताय हलक्या तरी खेळत आहेत. तिथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली. बॅकअप चांगलं आहे. असं म्हटलं ना क्रिकेटमध्ये बॅकअप भरपूर महत्वाचं आहे. तुम्ही बघा फिल्डर ज्यावेळी चेंडूवर जातो त्याला तुम्ही बॅकअप होणं गरजेचं आहे. चांगला बॅकअप होता. त्यामुळे एक सिंगल इथे मिळाले. एक धावसंख्या पुढे सरकली ती त्यावरती प्रथम बॅटिंग करत असताना जर्मन नेजे बी सूचना करतोय मानपाडा 40+ आणि काटई 40+ दोन्ही टीमने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा संघ पुढच्या मॅच मध्ये दुसऱ्या बाजूला संतोष वजयन कंपनी मानपाडा 40+ संजय पवार सुद्धा इन ऍक्शन मध्ये असतील. रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. तुम्ही वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं आहे. रेवन गोळेगाव यांकडून इतका चांगला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चुकवणार नाहीये. माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागत असताना जननुमान संघाला धुवानंद पाटील स्वतःवरती नाराज आहेत कारण फटका चांगला होता म्हणजे टायमिंग झालं नाही आणि एक चांगला झेल तिथे टिपलाय. चांगला झेल तिथे टिपलाय आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना मनपाडा 40+ संघ आणि काटई 40+ संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. पहिला दिवस आहे. तुम्ही उपस्थित राहणं गरजेचं आहे. तिसऱ्या क्रमावरती किशोर पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. क्रमावरती पहिला धक्का आणि रेवण पाटील पहिलं यश मिळाले. या टीमचा एक विकेट टेकर गोलंदाज आहे रेवण पाटील. जेव्हा जेव्हा विकेटची गरज असेल सुभाष पाटील असतील रेवण पाटील असतील विकेट घेतात. त्या विकेटची नितांत गरज होती. सुख करण्याचा प्रयत्न पहिला चेंडू फेस करा असताना डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. एकच धाव मिळेल. श्रीरामने सांगितलं दुसरी धाव मिळणार नाहीये. थोडस त्याने थांबवलंय. डीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. 2 कॅमेऱ्याच्या साईडने ही स्पर्धा तुम्ही घर बसता एन्जॉय करू शकाल. महेश खुटाळकरला तुम्ही पाहतायत. खेळपट्टीवर कोणी धावायचं नाहीये लक्षात घ्या फलंदाजाने खास करून. आणि फिल्डिंग करणारी टीम सुद्धा जेव्हा टीम मिटिंग तुम्ही घ्याल खेळपट्टीवर घ्यायची नाहीये लक्षात घ्या. रेवन कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहेत. विकेटच्या दिशेने गॅप भरपूर मोठी होती. 1 रन्स पूर्ण आले. किशोरने कॉल दिलाय आणि 2 धावा इथे बघा वेगाने पूर्ण केल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते ती अशोका मला सांगत असताना 14 वरती. ही स्पर्धा डेन केबलच्या माध्यमातून तुम्ही घर बसलाही बघू शकाल आपल्या टीव्हीवरती 189 चॅनेल वरती. गोलंदाज रेवनला तुम्ही पाहतायत. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा आपण अशोक पाहतच असतो वायफायच्या माध्यमातून नेटच्या माध्यमातून. टीव्हीवरती पहिल्यांदाच 40+ मध्ये चित्र पाहायला मिळालंय. त्यासाठी संपूर्ण जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ आयरेगावचा आम्ही कौतुक करून पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक कैलास तिथे चांगली फिल्डिंग केली कैलास पाटीलने. सिंगल मिळाले. धावसंख्या 15. 15 धावा धापलकवरती लागलेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांची मॅच दोन्ही एंडनी स्पर्धा खेळली जाते. लिदर बॉलची खेळपट्टी तुम्ही पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये ग्रास तुम्हाला पाहायला मिळतो. एक प्रकारे असं वाटतं आपल्याला की इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये आपण खेळतोय. त्यासाठी ग्रामस्थ मंडळ निजेच आहे आम्ही आभारी आहोत. चांगला चेंडू होता. चांगला कमबॅक केलाय.
चांगली गोलंदाजी रवरने या षटकामध्ये केली कोळेगाव एन कडून. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या, या षटकात फक्त 5 धावा आणि महत्वाची विकेट घेतली ती दोबारून पाटील. ती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकात 15 धावा दाखल होते आपल्या पाहायला मिळतात त्या जय हनुमान लिजे 40+B संघाच्या. कारण की आज गुरुवार, साईंचा वार. निश्चित रोज बनते रोज बिघडते, शेडी वही राहते जिने साईबाबा बोलवते असं म्हटलं जातं. आणि खरं तर आपण पाहतोय आज गुरुवार 19 डिसेंबर. 2 दिवस या स्पर्धेचा कालावधी 29 आणि 20 डिसेंबर आपण पाहतोय. पूर्ण जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ आयरेगाव 8 मिनिटं 2 षटक जिंकलेले आहेत. चेंडू कधी हरवला फुटला लक्षात घ्या, तुम्हाला नवीनच मिळणार आहे. आणि कधी म्हटलं असं चेंडू तुला झालाय. गहू भरायचा वेळा पडतो रमेश सर, त्यामुळे तुम्ही चेंज करू शकता, मात्र पंचांना विचारावं लागेल. आणि चेंडू चेंज केलाय, फरक नाहीये. तो लक्षात घ्या, चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळणार आहे. सुभाष आले दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी 3ऱ्या षटकात. चेंडू कार्पेटच्या साईडे खेळतात, मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत, मात्र मिळत नाहीये. कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. 2 धावा बघा. किशोर पाटीलचं कौतुक करेल, सध्या सायकलिंग सुद्धा सातत्याने सकाळच्या सतत ते करत असतात. भरपूर लॉंग ड्रायव्हिंग ते करत असतात. फिटनेसकडे थोडंसं लक्ष दिलंय. तुम्ही रनिंग बिटवीन विकेट त्यांची खूप चांगली आहे, त्यावेळी तुम्ही सायकलिंग करता नक्कीच त्याचाही फायदा तुम्हाला भरपूर आहे. 2 धावा इथे मिळाल्या, धावा झाले 17. शफल झाले, जागा बनवली. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं मात्र चेंडूची गती थोडीशी अशोक असं वाटतं कमी झाली आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. किशोरचा प्रयत्न होता किशोर पाटील यांचा 3री रन्स घेण्याचा, मात्र श्रीरामने सांगितलं थांबायचंय. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 19 वरती आपण पाहतोय. पुढच्या मॅच मध्ये मनपाडा 40+ आणि अटाई 40+ युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सामना पाहत असेल तर लवकरात लवकर रिपोर्टिंग करा प्लीज. अटाई 40+ आणि मनपाडा 40+ दुसरी मॅच. सुभाष हाताने खेळत आहेत, सॉफ्टचा वापर करतायत, पुश करो खुश रहो, मात्र नाना पाटील वेगाने आलेत. दुसरीचा प्रयत्न नाहीये. किशोरचं कदाचित लक्ष नव्हतं असं वाटलं, चेंडू सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातात गेले असं श्रीरामलाही सुरुवातीला वाटलं. पुढे सरकली ती 20 वरती धावसंख्या आपण पाहतोय. सिंगल डबलने धावा केंद्रित केल्या जातात. सकाळचं सत्र आहे, तुम्हाला 45-50 हेही टार्गेट चांगलं असू शकतो. तरी जर्मनी जे बी संघाचा 20 धावा दाखल होते आपण पाहतोय. जर्मनी जे बी संघाचा विचार केला तर जयेश सारखा गोलंदाज या टीमकडे, त्यामुळे सकाळच्या सत्र तुम्हाला कमीत कमी 45-50 हे चांगलं टार्गेट आहे. इथे फटका चांगला आहे. किशोर पाटील उर्फ बाहुबलीच्या बॅट मधून षटकार येईल का? क्षेत्ररक्षक आले होते, तिथे झाली चूक, धावा 6 येतील. बघायचं रमेश मात्रे मला वाटतं पाहतायत, षटकार आहे बघा. आणि हेच तर वैशिष्ट्य आहे ना 40+चं, लगेचच सांगतात. कदाचित हे चित्र रेग्युलर मध्ये असं सांगितलं तर चेक करू शकता तुम्ही, मात्र 40+ मध्ये लगेच खेळाडू ती तुम्हाला सहज बऱ्याच वेळा पाहायला मिळते आणि लगेचच त्यांनी सांगितलंय की षटकार आहे. धावसंख्या 26. विकेट मिळाले सुभाषला, कदाचित किशोर पाटील कारण या टीमचा एक बाहुबली आहे. 26 धावा झालेत. चेंडू पाहायचंय ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. रमेश मात्रे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय, धावा यायला सुरुवात झाली. किशोर पाटील विजयाचा चौकार तुम्ही पाहिला होता, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मेगा फायनल जे बी विरुद्ध मारली आणि तिथे मात्र किशोरने विजयाचा चौकार मारला होता. चांगला फलंदाज आहे. तिथे मात्र लॉंगाच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्ररक्षक टीप मध्ये आहेत. संतोष पाटील वेगाने आले, थोडीशी मिसफिल्डिंग झाली. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. 2 धावसंख्या पुढे सरकते. 29 जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाईल. एन केबलच्या माध्यमातून 189 चॅनलवरती स्पर्धा तुम्ही पाहू शकता. पहिल्यांदा देवानंद पाटील असं आपल्याला पाहायला मिळते की 40+ची स्पर्धा तुम्ही टीव्हीवर बघू शकता.
त्यासाठी खरंच जय गावदेव क्रिकेट संघ आयरेगावचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. चंदन भगत यांची डेन केबल तुम्ही पाहतायत एकदा पूर्ण आले दुसऱ्या धावायचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण झालेत. पाणी घेऊन जायचं मैदान 3 षटकांचा हे समाप्त झाले. 3 षटकात धावसंख्या आपण पाहतोय ती 30 प्रथम बॅटिंग करत असताना जर्मनी जे 40+B संघ. षटकांचा खेळ संपलाय. 31 धावा 31 लॉस ऑफ 1 एक गडी बाद 31. मात्र किशोर पाटील आणि श्रीरामला माहिती येणारी 2 षटक आपल्यासाठी महत्वाचे आहेत. कैलास पाटील आलेत 4थं षटक घेऊन. शिडून 40+ संघाडी या स्पर्धेत आपण बघतोय समीर यांची सुद्धा प्रचंड मेहनत राहिली आणि आमचे खूप चांगले मित्र आहे. भरपूर वर्षापासून आमच्या गावात ते जॉबलाही होते ग्रामपंचायत मध्ये आणि त्यानंतर सातत्याने चंदनजी भगत यांच्यासोबत तुम्ही त्यांना सातत्याने पाहत असता आणि जी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती दिली चंदन दादा आणि संपूर्ण जय गावदेव 40+ क्रिकेट संघ आयरेगावने ती खूप बजावत आहेत. त्यामुळे त्यांचंही कौतुक केलाच. चांगला चेंडू होता समोर होता आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. बऱ्याच वेळी चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. फक्त प्रेक्षकांना एक कळकळीची विनंती असेल की आपल्या ज्या बाईक आहेत मंडपमध्ये लावू नका प्लीज. ते बॅटची कडा होती शॉट थर्मॅनला शैलेश वेगाने आले. चांगली फिल्डिंग आहे शैलेशची. एक सिंगल मिळाले. इकडे धावसंख्या पुढे सरकते ती 32 वरती. 4थं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण 32 वरती पाहतोय. 5 षटकांची मॅच आहे. मानपाडा 40+ आणि काटे 40+. लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. मात्र चेंडू मिड विकेटला क्षेत्रक्षी डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. तिथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण होतील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 34 वरती. सिंगल डबल येत आहेत. क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार तुम्हाला येणार नाहीये. आता हिटची गरज आहे. पुढच्या मॅच मध्ये मानपाडा आणि काटेई कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 30 धावा धाबल कधी लागलेत 7 डबल आणि 9 सिंगल आतापर्यंत आलेत. म्हणजे मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलंय. आता किशोर आहेत कधी ते आक्रमक होऊ शकतात. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा आपण बघूया. पहिल्यांदाच रनआउट आहेत. निरंजन सावंत सरांचा इशारा आलाय. ते किशोरची मध्ये तिकडे श्रीराम बाद झालेले आहेत. एक धाव इथे मिळाले. धावसंख्या एकने पुढे सरकली 35 वरती.
संगीत रुपेश पवार त्यांच्या बंधुराजांचे कौतुक करू आम्ही. संगीत आहेत बघा, आज गुरुवार आहे. इतका चांगला आहे डीप मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. निरंजन सावंत सरांचा इशारा येतोय. चौकार मैदानात चंदन दादा चालले 39 धावा झालेले आहेत. वासुदेव मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं. याच गावचे ऐरेगावचे एक लेजंड क्रिकेटर आयोजक सुद्धा आहेत. जय धावा झालेत. किशोर नाही माहिती आहे 50+ धावा या खेळपट्टीवर चांगल्या असू शकतात. लेदर बॉलची खेळपट्टी आहे, मैदानाच्या आतमध्ये ग्रास आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यालाही फायदा होईल. म्हणजे धावा बनवाव्या लागतील, ह्या महत्वाच्या आहेत. पहिलाच राईट ओव्हर द विकेट. इथे बॅटची कडा लागली होती. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे शैलेश तिथे होते. एक सिंगल मिळाले. 4 षटकांचा खेळ संपलाय. 10.00च्या सरासरीने 40 धावा तुम्हाला धापल कधी पाहायला मिळतात. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आम्ही पुन्हा एकदा सूचना करतोय, मानपाडा 40+ आणि काटेही 40+. आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. दुसऱ्या मॅच मध्ये नवदुबी ईश्वरी 11 उंबारली आणि पिसिवली. चौथ्या मॅच मध्ये घेसर विरुद्ध हेडिटने संघ आज तुम्हाला खेळताना दिसणार आहे त्या स्पर्धेमध्ये. प्रत्येक टीमने वेळेवर उपस्थित राहायचे, लक्षात घ्या. खेळपट्टीवर तुम्हाला टीम मिटिंग घ्यायची नाहीये. त्यावेळी तुम्ही फलंदाजी कराल त्यावेळी खेळपट्टीवर तुम्ही धावू शकत नाहीये, लक्षात घ्या. या सूचना महत्वाच्या आहेत. मंडू पॉले कुठे असेल जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मंडू पॉले मामा घेसरचे. मंडू पॉले कैलास दादा आपण कुठे असेल तरी या लवकर. 40 धावा झालेले आहेत. गजेश पाटील येतात बघा, काटे संघाचे संघनायक. एक मिनिट मॅच थांबवायची. तुमच्या बाहेर घ्या त्या. ओके, चला सामना सुरू करायचंय. दुसऱ्या मॅच मध्ये काटे 40+ आणि मानपाडा 40+ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही दोन्ही टीम्स लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. चांगला चेंडू होता संतोषचा, कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहेत. 1 रन्स पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. धोन इथे मिळतील. 42-42. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 42 धावा झाल्यात. कुंठ हरिभक्त पारायण, मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेलं आहे. आणि सर्व ग्रामस्थ जर्मन क्रिकेट संघ निजे तुमचे आम्ही कौतुक करू, ज्याने क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिले. संतोष गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. नो बॉल आणि चेंडू पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं सीमारेषेच्या बाहेर. एकूण धावा मिळतील 5 आणि येणारा चेंडू फ्री. इन 47 आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. किशोरसाठी मेजवानी आहे. आणि ती किशोर कबूल करतील की नाही मात्र हा चेंडू मिस केलाय. स्वतःवरती नाराज आहेत किशोर. किशोर पाटीलला माहिती नाही या चेंडूवरती मोठा हिट यायला होता खरं तर, कारण फ्रीटचा बॉल होता. फ्रीटवर फक्त तुम्ही रनआउट होऊ शकता. 47 47 धावा झाल्या. 50चा उल्लेख केला होता. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. अभिजितने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. अभिजितची रनिंग बिटवीन विकेट चांगले. 2 धावा इथे मिळतील. 49 49 धावा झाल्यात पहिल्याच मॅच मध्ये. 50 पाहायला मिळतील का?
जेव्हा जॉईन लीजिए 40+ रेग्युलर जॉईन लीजिए ज्यावेळी संघ खेळतो तेव्हा सुरेश पाटील यांचा भरपूर सपोर्ट या संघाला असो. पाणी पाणी घेऊन जायचंय, पाणी घेऊन जायचंय, पाणी घेऊन जायचंय. 40+ खेळाडू जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी मागाल नक्कीच तुम्हाला पाणी पुरवलं जाईल. 40+ आणि काटे 40+ पुढची मॅच आहे. दोन्ही टीम्सने रिपोर्टिंग करायचंय, कॅप्टनने रिपोर्टिंग करा. बघा तुम्ही आले तर नक्कीच माऊली स्पोर्ट कोळेगाव यांचं जे शॉप आहे क्रिकेटचं सर्व साहित्य तुम्हाला तिथे मिळतं. तसंच याच वर्षी हे शॉप सुरू झालंय. भंडारी सतरंगी ट्रॉफी मध्ये सुद्धा त्यांनी एक बॅट स्पॉन्सर केली होती. सतरंगी ट्रॉफी ही स्पर्धा चर्चेत राहिली. 49 रन्स 49 धावा झालेले. सोबतचे षटक मार्गस्थ आहे. ते मला वाटतं मनोज आलेत तुमचे मित्र पडायचे. नक्कीच नक्कीच लांब नाही आम्ही त्यांना ओळखलं कारण जरी जर्सी मध्ये नव्हती त्यामुळे थोडंसं आम्हाला कन्फ्युजन होतं. हो मॅचच्या दिशेने 49 रन्स गोपालकोते आपण पाहतोय. फटका चांगला आहे. फॅट स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू वन बाउस सीमारेषेच्या बाहेर जाईल. किशोरच्या बॅट मधून आलाय चौकार आणि 50 कम्प्लीट. धर्मन निजे 40+ 20 संघाची धावसंख्या ती 53. चौदा चेंडूमध्ये 31 वरती बॅटिंग करते. किशोरसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये महत्वाचा रोल राहिलाय. धावांचा ग्राफ कोणी वाढवला तर किशोरने या मॅच मध्ये. श्रीरामचे कौतुक करेल त्याने सिंगल स्ट्राईक रोटेट केली होती. प्लेनचा चेंडू होता त्याला पाठवून दिलाय. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला या स्पर्धेत नवीनच मिळणार आहे लक्षात घ्या. हिशोबाने सुरुवातीचा जो चेंडू तुम्ही चॉईस केला तो बघा तुम्हाला तो चालला तरी चला नवीन बॉल दिलाय. 59 झालेत. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल लक्षात घ्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे म्हणून नवीनच बॉल मिळणार आहे. 37 वरती बॅटिंग करतात किशोर. स्लोअर वन चेंडू होता मात्र इथे तुम्हाला यश मिळाले. बीजेपी संघाने धावा केल्या या मॅच मध्ये 59 धावांचा पाठलाग करायचंय. टीम षटक संपलेले 37 धावांची इनिंग इथे साकारली किशोरने. उपयुक्त आणि संघाची धावसंख्या 59 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये आता करायचंय तो शेड्यूल 40+ संघाला. टॉस साठी रिपोर्टिंग करा. पडा 40+ आणि 40+ या पुढची मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल दुसऱ्या सत्रामध्ये करण खान आपल्यासोबत जोडले जातील जेव्हा शेड्यूल संघ बॅटिंगसाठी उतरेल. जीटीव्हीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. टाळ्या झाल्या पाहिजे किशोर पाटीलसाठी ज्याने 37 धावांची इनिंग या मॅच मध्ये साकारली. के स्पोर्टची बॅट तुम्हाला पाहायला मिळते. जागृती स्पोर्ट, आरके स्पोर्ट, माय माऊली स्पोर्ट सर्व स्पोर्टची दुकान आहेत. 59 धावा झाल्या. 60 धावांचा आता पाठलाग करायचा या मॅच मध्ये. किशोरची 37 धावांची मॅरेथॉन इनिंग तुम्हाला इथे पाहायला मिळाली. करण आमच्या सोबत लगेच जोडले जातील दुसऱ्या सत्रामध्ये. बॅटिंग केली किशोरने उपयुक्त 37 धावा या मॅच मध्ये केल्यात. संदीप पाटील सुद्धा आमच्या सोबत आहेत फ्रॉम सागाव तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. म्हणजे मित्र मच्छिंद्र
40+B किशोर पाटीलच्या तुम्हाला 37 धावा पाहायला मिळाल्या. अटाईचे कॅप्टन इथे आलेले आहेत, लक्षात घ्या, शिवाजी पाटील. त्यामुळे मनपाडा 40+ कॅप्टन आपल्याही लवकरात लवकर मिळवायचे. चंदन भगत यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करणार. क्रिकेटची दर्दी आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आपण मध्ये सुरेश पाटील आमच्या व्यासपीठावर उपस्थित निजेगावचे, त्यांचा मी लगेच सत्कार करणार आहोत. मी चंदन भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुरेश पाटील साहेबांचा सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. क्रिकेटला नेहमी ज्यांचा सपोर्ट असतो. हे गावदेवी 40+ क्रिकेट संघ आयरे आयोजित स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि चांगली स्पर्धा आणि खास करून जेटीसीचं मी कौतुक करेल. क्वालिटी विथ क्वालिटी. सुरेश पाटील आमच्या सोबत आहेत. नेहमी संदीप म्हात्रे यांचा इथे उल्लेख करत असतात. संदीप म्हात्रे सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेले, त्यांचे हार्दिक स्वागत. सुरेश पाटील यांचा सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला होता. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक चंदनजी भगत यांच्या शुभ हस्ते सन्मान केले होते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सुरेशजी पाटील तुम्ही पाहतायत. सोनारपाड्यावरनं संदीप म्हात्रे सुद्धा आमच्या सोबत जोडले गेले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. प्रतिम स्पर्धा तुम्ही पाहतायत. जयगावदेवी 40+ क्रिकेट संघ आयरेगाव. पहिल्या सत्रामध्ये 59 धावा कुठले 60 धावांचा पाठलाग करायचा, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा. आयरेगाव चषक 2023 आणि दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकू एक अप्रतिम समालोचक, त्यांचा आवाज मित्रांनो तुम्ही सांगन प्रीमियर लीग गोव्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा ऐकलं होतं आणि तेच आमचे मित्र करणजी कान आपल्यासोबत जोडले जातील दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच नितीनजी कान सर. मी विनंती करू गणपती विद्यादया सग्र अज्ञानात पौर्णी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख ऋण देशांतरा पाठवे हे रंबा गणनायका गजमुखा फक्ता बहुतोषवी. कोणत्याही कार्याची शुभ सुरुवात म्हटली की ज्ञानस्वरूप मोर्याचं पूजन ही आपली प्रथा, ही आपली परंपरा. त्याच्या चिंतनेने भविष्य शक्तीच्या चिंतनेने आपण आजच्या या स्पर्धेची सुरुवात केलेली आहे. जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ आयरेगाव आयोजित आयरेगाव चषक 2024 मध्ये मी तुम्हा सर्वांचं समालोचक करण काल मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालेली. एका बाजूला निळीचे बी टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला शिरडोन. लक्ष 60 धावांचं आहे. फार चांगली बॅटिंग फर्स्ट इनिंग मध्ये, खास करून किशोर पाटील त्यांचा बॅट मधून 37 धावा अवघ्या 16 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 12 धावसंख्येचं योगदान दिलं श्रीराम पाटीलने, तर देवानंद पाटीलच्या बॅट मधून देखील 8 धावा पण बघितलं. अशा पद्धतीनं पहिला डाव सजलेला. 60 ला चेस करायचं आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. विलास पाटील आणि त्याच्या सोबतीला रेवंत पाटील. ही ओपनिंग पेअर डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला फिल्डर आहे, ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहे आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती यश पाटील. वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरीवरती आपण आहोत. निळचे संघाचे होम ग्राउंड आहे. ऐतिहासिक वैभवशाली असं क्रीडांगण. येत्या 9 जानेवारीला मकर संक्रांत चषक 2025 पर्व देखील आपल्या भेटीला येते. अर्धशतकीय परंपरा क्रिकेटला लाभलेले गाव म्हणजे निळजे आणि निळजे बी संघ मैदानाच्या आतमध्ये देखील खेळतोय. 59 बनवलेल्या 60 धावांना डिफेंड ते करतात. ऑन साइडला आता डीप स्क्वेअर लेग आणि एक फिल्डर लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्टी रेवंत पाटील स्ट्रायकिंग एंडला आहेत. आता जीटीसी ब्रॉडकास्टिंग पार्टनर आहे त्या स्पर्धेचे. त्याचबरोबर एनएनबीसी आदरणीय चंदनजी भगत साहेब यांच्या एनएनबीसी या केबल नेटवर्क 108 या चॅनलवरती तुम्हाला ही स्पर्धा घर बसल्या पाहायला मिळेल. जे प्रेक्षक ऑनलाईन आमचा आवाज ऐकतात, या स्पर्धेचा आनंद घेतात, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. नवा धावफलकावरती आपण पाहतोय त्या वरती माझ्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये 40+ क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत स्कोरर फडकेपाड्याचे आपले अशोकदादा पाटील आहेत. तर या मॅच मध्ये 60 धावा बनवायच्या. पॉवर प्ले सुरू आहे. ऑन साइडला रनर मध्ये होता बॉल, डीप मध्ये फिल्डर वेल मॅच. फार चांगला झेल टिपलाय डीप मिड विकेटला आणि या झेलने डाव संपला विलास पाटील. पहिला धक्का बसतोय. हवाय 2-2 लाईन.
हे गाणं पिंपळादेवी मानपाड्याचं आईचं आहे आणि मानपाडा संघ आता पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे. मानपाडा विरुद्ध काटे. मानपाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. मी काटेच्या कर्णधारांना विनंती करेन की आपण मंचाशी संपर्क साधा. दोनला पहिला धक्का बसला. फार सुंदर झेल टिपला डीप मिड विकेटला. रामनाथ पाटील. असं वाटलं की जेव्हा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला होता सीमारेषेच्या बाहेर जाईल बॉल, पण तो थांबला आणि फार चांगला झेल टिपला डीप मिड विकेटला रामनाथ पाटील यांनी. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला अटॅक करावा लागतो, धाबा बनवायचा असतात, त्यामुळे रिक्स घ्यायची असते आणि ती घेतली, पण त्यामध्ये सफलता मिळाली नाही. हो प्लेड ऑनची शक्यता आणि फलंदाज बाद. बॅटची एज घेतली आणि ऑफस्टिक उखडली. लागोपाठचा दुसरा धक्का देतोय गोलंदाज जयेश पाटील. एक पारितोषिक आदरणीय शैलेशजी शक्तिकुमार शेलार साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येईल. धावसंख्या धावफलकावरती 2 आणि 2ला 2 धक्के. हे आता क्रिकेटचं धावफलक आहे की फुटबॉलचं स्कोर कार्ड आहे. 2 for 2. 2ला 2 धक्के बसलेत. 60 धावा चेस करायच्यात. 12 रेकॉर्ड रनरेट आहे, पण सुरुवातीला जयेशने डिसिप्लिन बॉलिंग केलेली आहे. स्लॉग हिटरला फार लवकर यावं लागलं. इनॅट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. कोण आला? संतोष पाटील. जयेश पुन्हा कॉमेंट्री बॉक्स कडून लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पंचांच्या डाव्या बाजूने. लोवा फुल टॉस ऑन साइडला गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्यात आलेला आहे, पण डीप मध्ये आपण पाहतोय रामनाथ पाटीलांना. या संघाचा सर्वात चपळ क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्यामुळे सेकंडचा प्रयत्न होणार नाही. सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली 3 वरती. ऑनग्राउंड आपण रमेश मात्रे सर, मॅन फ्रॉम सागाव, मेक्या दादा आणि त्याचबरोबर मॅन फ्रॉम कल्याण निरंजन सावंत सर या 2 अंपायर्सना पाहतोय. महत्वपूर्ण जबाबदारी या स्पर्धेची. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ आयरेगाव, आदरणीय उद्योगपती चंदनजी भगत साहेब आणि संपूर्ण त्यांची टीम. स्पर्धा म्हटली की 1 ते 2 नावं नसतात, त्यामागे बरीचशी धावपळ असते. ऑन साइडला गॅप मध्ये लॉफ करण्यात आलेल्या मिड विकेटला फील्डर धावतात. किशोर प्रचंड वेगाने, पण बॉल त्याहून वेगाने धावलाय सीमा रेषेच्या बाहेर. शिडोनसाठी पहिला चौका. +40 क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आणि हनुमान क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय श्रीपतजी मात्रे साहेब, नामवंत क्रिकेटर आहेत निविजेचे. श्रीपतजी मात्रे सर यांच्या ठिकाणी आगमन होते. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. निविजे गाव म्हटलं की अर्धशतकीय परंपरा गावाने जपलेली आहे क्रीडा क्षेत्रामधली. मकर संक्रांत चषक येत्या नूतन वर्षामध्ये 9 जानेवारीला तुमच्या भेटीला पुन्हा एकदा येते. वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडानगरी वर्धेच्या क्रीडांगणावरती सध्या जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ आयरेगाव चषक 2024 हे पर्व आपण अनुभवतोय. निर्जय बी विरुद्ध शिरोन या 2 संघांदरम्यानचं एक घमासान आजचा 8 संघांचा पोल मधला हा पहिला सामना. त्यानंतर मानपाडा विरुद्ध काटेई, त्यानंतर उंबारली विरुद्ध पिसवली, त्यानंतर घेसर विरुद्ध हेदुटणे, असे 8 संघ या आजच्या पहिल्या दिवसामध्ये खेळत आहेत. मी मानपाडा आणि काटेई या दोन्ही कर्णधारांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन थांबा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती त्या 7 आणि 7ला विकेट पडलेले 2. आदरणीय श्रीपत मात्रे सरांच्या ठिकाणी आगमन होते. क्रीडा क्षेत्रावरती आजही ज्यांचं प्रेम आहे आणि आता त्यांचं मंचावरती आगमन होते. त्यांचा गावचा संघ खेळतो निर्जय बी. धावफलकावरती 7. वेळ थोडीशी घेतली जाते बिकॉज फील्ड सेट करण्यात येईल. समोर चेंडकडून आता आपल्याला एक षटक पाहायला मिळणार आहे. 6 मिनिटं घेतलेले तुम्ही निर्जय बी
तर लक्षात असू द्या, आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला अलर्ट करत आहेत. पुढचं षटक तुम्हाला 4 मिनिटांच्या आतमध्ये टाकायचंय. येस, पहिल्या 20 मिनिटांमध्ये विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 ओव्हर्स टाकायचे आहेत. अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये तुमच्या जे 5 फिल्डर 30 संख्येच्या बाहेर असतात त्यामधले तुम्ही 4च फक्त ठेवू शकाल. ऑप्शनचा फार बाहेर अंपायरचा इशारा आलाय तो व्हाईट बॉल आणि या व्हाईटने धावसंख्या जाऊन पोहोचली ती पुढे 8 या आकड्यावरती. सुंदर खेळपट्टी आहे. सकाळी मी जेव्हा खेळपट्टीवरती गेलो, लेदर विकेट आहे. सकाळी आमचे ग्राउंड्समॅन तिला रोलिंग करत होते. रेंज मध्ये बॉल लॉंग ऑन द फिल्डर आहे. फार चांगला झेल टिपलाय. या वेळेला जयस होते आणि धक्का बसतोय तो तिसरा शिडूनला. धावा धाव फलकावरती 8. आमच्या डीजे ऑपरेटरचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. गुरुवारचा दिवस आहे. साईबाबांची गाणी येत आहेत. इरादे रोज बनते रोज बिघडते, शिडे वही जाते जिने साई बाबा बुलाते. आपल्याला इथून कोणी सांगितलं की कोळेगावच्या नाक्यावरती चालत येत आपण जाऊ नये, पण शिर्डीला साईचे भक्त अगदी चालत आपल्या गावापासून तर शिर्डीपर्यंत जवळजवळ 5, 6, 7 जितकं डिस्टन्स असतं, जितका दिवस असतात तितके ते चालत जातात. ही भक्ती असते आणि भक्तीमधली ताकद आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 8 आणि 8ला विकेट पडते. तिसरी मैदानाच्या आतमध्ये येतोय रामनाथ. ऑप्शनचा बाहेर या वेळेला एज घेऊन ऑप्शनचा जवळून आलाय चेंडू, पण स्टंपला तो लागला नाही. बचावलेले आहेत रामनाथ. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती सध्या 8 धावा. प्रगतीपथावर दुसरा षटक आहे. डिसिप्लिन बॉलिंग जयेश पाटील अगोदर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये, तर देवानंद पाटील पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. ऑन साइडला डीप मिड विकेट लॉंग ऑन द फिल्डर आहे. एक फिल्डर लॉंग ऑफ मध्ये. ओहो, पुन्हा खोलात होता घरंगळतोय बॉल. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये सिंगल मिळते. या सिंगलने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 9 या आकड्यावरती. क्रिकेटला पोषक असं वातावरण आहे. इंग्लंडचं काउंटी क्रिकेट या संगमामध्ये खेळलं जातं, तेव्हा असंच वातावरण असतं. जवळपास 25 ते 30 टेम्परेचर असतो आणि हलकसं धुकं पसरलेलं असं वातावरणामध्ये. थोडासा गारवा असतो. जरी उष्णता ऊन पडत असलं तरी वातावरणामध्ये तुम्हाला गारवा जाणवतो. असे सकाळचं सध्याचं वातावरण आहे. ठीक आपण पाहतोय 11 वाजून 4 मिनिटं झालेले आहेत, पण ती गुलाबी थंडी सावलीमध्ये बसल्यानंतर आताही आपल्याला जाणवते. त्यामध्ये हे डोंबिवलीचं असे क्रीडांगण जे एक ऐतिहासिक आहे, वैभवशाली आणि फार जुनी परंपरा या गावाला देखील आहे. रेवन ऑन साइडला गॅप मध्ये बॉल आहे. मिड विकेट रिजनला फिल्डर धावतायत, पण त्यांना चान्स नसेल. लो चान्स फॉर फिल्डर. येतोय दुसरी चौकार शिडूनसाठी रेवनच्या बॅटमधून. महत्वपूर्ण सूचना करतोय की ड्रिंक्स ब्रेक मध्ये नाणेफिकीचा कौल होणार आहे. मनपडाचे कॅप्टन आलेले टीम काटई आदरणीय अध्यक्ष 40+ क्रिकेट असोसिएशनचे श्रीमान अर्जुनभाई पाटील यांनी आपण इन मध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच मध्ये फार चांगली बॉलिंग होती. यावेळेला ऑप्शनचा फार बाहेर ठेवला देवानंद यांनी. ओव्हर द विकेट नेतात उजव्या त्याचे गोलंदाज आहेत. विथ द अँगल लेफ्टी साठी या बाहेर निघणारा बॉल. हवा धावफलकावरती इंटरबल फिगर 13 धावा आहेत. 60 बनवायचा, त्यामुळे अटॅक तुम्हाला करावाच लागेल. लॉक केला. मिस टायमिंग. लॉंग ऑफला फिल्डर प्रचंड वेगाने बॉलवरती आला. शेवटच्या क्षणाला चला हाताने जमलं नाही तर पायानं करून दाखवलं. ढकलून दिलं समोर बॉलला. धावा मिळतात 2. षटक संपन्न 2. विकेट पडलेले 3. धावसंख्या धावफलकावरती 15. रन शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये शिरडोनला धावा बनवायच्या 45.
क्रमांक आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांक मालिकावीर फलंदाज गोलंदाज ट्रॉफीज आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केलेल्या स्वर्गीय रतन अर्जुन म्हात्रे यांच्या स्मरणात आदरणीय उद्योगपती वासुदेवजी अर्जुन म्हात्रे साहेब यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. फार चांगला चेंडू ऑप्शनचा बाहेर होता, अवे फ्रॉम द बॉडी टाकतात आणि दरम्यान ज्यांचं शुभागमन होत गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या विभागामध्ये जे काही 40 प्लसचं क्रिकेट डेव्हलप होत आहे त्यामागचं एकमेव कारण म्हणजे आदरणीय अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन होत आहे. मी माईंना विनंती करेन की आपण मंचावरती या. गावदेवी 40 प्लस क्रिकेट संघ आयरेगाव यांच्या वतीनं आपला आयरेगाव चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम. दरवर्षी तुम्हाला 40 प्लस असोसिएशनच्या अंतर्गत अॅन्युअल डे फंक्शन पाहायला मिळतो बाईंचा फार्म हाऊस वरती. प्रत्येक गावातील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजाला पारितोषिक देण्यात येतात. त्याचबरोबर अर्धशतक ही संपूर्ण जबाबदारी अशोकदादा पाटील फडकेपाडा यांच्यावरती देखील असते. 365 दिवस ते काम करतात आणि त्यानंतर मात्र त्या अवॉर्ड शो मध्ये प्रत्येक गावच्या खेळाडूला सन्मानित करण्यात येतं आदरणीय अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या वतीने. आणि बाईंचं आगमन देखील होतं. गेल्या काही वर्षांमध्ये 40 प्लसचं क्रिकेट इतक्या वेगाने डेव्हलप होत आहे. रूल्स अँड रेग्युलेशन असतील, ज्या काही नियम असतील आणि वेगाने स्पर्धा देखील आपल्याला फार पाहायला मिळतात. मात्र दरम्यान इथे विकेट पडते मैदानाच्या आतमध्ये. शिरोडून आणखी एक धक्का. सुस्वागतम. गावदेवी 40 प्लस क्रिकेट संघ आयरेगाव यांच्या वतीनं आयरेगाव चषक 2024 मध्ये आदरणीय अध्यक्ष, सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव आहे, राजकीय क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत श्रीमान अर्जुनभाई पाटील काटे यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. काटे विरुद्ध मानपाडा पुढचा सामना आहे, म्हणजे बाई इन ऍक्शन मध्ये असतील नेक्स्ट मॅच मध्ये मानपाडा संघाच्या विरुद्ध. रामनाथ आउट झाला, त्याचं कारण स्कोरबोर्डचं प्रेशर होतं. 60 धावा बनवायचा होत्या सुरुवातीला, त्या धावा बनल्या नाही. फलंदाज लवकरात लवकर या प्लीज. अंपायर सिग्नल करतायत लवकरात लवकर चला फलंदाज. धावफलकावरती आहेत त्या फक्त 19 आणि 19 ला विकेट पडतायत त्या 4. नवीन फलंदाज सुभाष पाटील. निलजने फार चांगली बॉलिंग केली. जयेश पाटील पहिलं षटक 7 धावा 2 विकेट. त्यानंतर आला देवानंद पाटील 8 धावा 1 विकेट. पुन्हा जयेश आलाय, त्याने पहिल्या 4 बॉल मध्ये 4 धावाही खर्च केल्या, तर महत्वपूर्ण रामनाथची विकेट देखील मिळवून दिली. रेवन पाटील एका बाजूने उभे आहेत, पण धावा तितक्याशा जमल्या नाही. बॉल शिल्लक आहेत आता 14 आणि 14 बॉल मध्ये 41 धावांची गरज. लेफ्टी येतोय मैदानाच्या आतमध्ये तो सुभाष पाटील. दोन्ही लेफ्ट हँडर आपल्याला पाहायला मिळतात. रेवंत पाटील, सुभाष पाटील, तर बॉलर देखील लेफ्टी आहे जयेश. हो, खेचून मारण्याचा प्रयत्न. उजवा पाय फार त्यांचा स्क्वेअर गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल थोडासा बाजूला निघाला, ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, पण आलाय तो डॉट बॉल. 13 बॉल 41 या मॅचचं समीकरण. पुढे आलाय सुभाष, बॉल बॅक. लॉंग ऑफ फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. देवानंद, चांगली फिल्डिंग. सुभाषकडे स्ट्राईक असेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. हवा धावफलकावरती आहेत त्या 20. विकेट पडले 4. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 40 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या शिरोडला. आपण टॉस करणार आहोत दोन्ही टीम मध्ये. एका बाजूला 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला मनपाडा 40 प्लस संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मनपाडाचे कॅप्टन आलेले आहेत. चला काटेचे कॅप्टन आपण या. आणि म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. एक लेजंड क्रिकेटर आणि 40 प्लस संघटनेचे माजी उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि निजे संघाचे कर्णधार सुद्धा गेले 25 वर्ष तुम्ही पाहिलेले आहे. कर्णधारांची भूमिका त्यांची राहिलेली आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होते. ही स्पर्धा तुम्ही टीव्हीवर सुद्धा बघू शकता डेनच्या माध्यमातून. 189 189 या चॅनेलवरती किशोर महाराज आहेत एका बाजूला. पहिली स्पर्धा मित्रांनो अशी पाहायला मिळेल तुम्हाला, ज्या स्पर्धेमध्ये मालिका साठी 3000 रुपयाचे कॅश प्राइज सुद्धा आहे. उत्कृष्ट फलंदासाठी 2000 रुपये आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी 2000 रुपये अशा पहिल्यांदा कॅश प्राइज या स्पर्धेत. या अगोदर आपण आय थिंक मला वाटतं सागावच्या स्पर्धेत पाहिलं होतं. संदीप पाटील ज्यांची स्पर्धा होती सागावची.
दीपक म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते टॉस केलं ते काटा असा कॉल केलाय मी काटाही संघाने टॉस जिंकलेला आहे पुढच्या मॅच मध्ये लगेच डिसिजन ते घेतील लगेच आपण वळणार आहोत करण काळे यांच्याकडे धन्यवाद काटे टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी डेन एनबीसी या 189 या चॅनल वरती तुम्ही ही स्पर्धा घर बसल्या पाहू शकता आणि जे प्रेक्षक सध्या पाहतात त्या सर्वांचं सहर्ष स्वागत बाहेरगाव चषक 2024 मध्ये 12:40 हो फार चांगली बॉलिंग ऍक्शन आहे बॉल बाहेर राहिला ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता येतोय डॉट बॉल सुरुवातीला हव्या तशा धावा आल्या नाही 60 बनवायचं होत्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 7 सेकंड ओव्हर मध्ये 8 फक्त आल्या होत्या त्या 15 धावा 2 षटकांमध्ये तिसऱ्या षटकामध्ये त्याहून कमी आल्या 5च आल्या पूल करण्याचा प्रयत्न येत आहे फाईन लेगला फिल्डर थांबला पहिल्या टप्प्यावरती ते आता बॉलला थांबवत आहेत नाव मिळते तोपर्यंत एक सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाही निविजेला त्याचं कारण आहे आता बॉल उरले 10 आणि 10 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे मानपाडा विरुद्ध काटई यानंतरचा सामना त्यानंतर उंबारली विरुद्ध पिसवली आणि त्यानंतर घेसर विरुद्ध हेदुटणे ऑप्शन सवार एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राइव्ह आहे गॅप मध्ये बॉल लॉंग ऑफचा फिल्डर धावतोय बॉलवरती फिल्डिंग चांगली झाली आहे बॉलिंग चांगली झाली आहे आणि त्याहून सुंदर पहिल्या डावामध्ये फलंदाजी झाली होती ती निविजेच्या फलंदाजांकडून 59 बनवल्यानंतर टॉप ऑर्डर मधील विलास फार लवकर बाद झाले त्यानंतर आपण बघितलं असेल किसन मात्र लवकर बाद झाले संतोषने संघर्ष केला पण तोही बाद झाला बॅटिंग ऑर्डर मधला आणखी एक स्लॉग हिटर रामनाथ त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या तोही फार लवकर बाद झाला आता स्ट्रेट बॅटने लॉफ केल्या रेवन्स रॉकेट लॉंग ऑन सीमा रेसेच्या बाहेर पहिल्या टप्प्यावरती चौकार वरती आपण पाहतोय त्या फक्त 27 बॉल शिल्लक आहेत आता 8 आणि 8 बॉल मध्ये गरज आहे ती 33 धावांची 8 बॉल 33 हेच आहे पुन्हा फाईन लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये चांगली फिल्डिंग बरोबर ते थांबले राजेश यांना आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये थर्ड मॅन फाईन लेग बॅकवर्ड पॉइंट असे काही फिल्डर आहेत गली रिजन मध्ये तुम्हाला बॉल जेव्हा हवेमध्ये असतो तेव्हा पाहावं लागतं कोणत्या बाजूने तो वळणार आहे आणि तुम्हाला फार अलर्ट राहावं लागतं क्षणभरातच बॉल वळून तुम्हाला सोडून तो जाऊ शकतो सीमारेषेच्या दिशेने सुभाष ओ या वेळेला अपील आहे लाऊड शाउट पण अंपायरचा नॉट आउटचा इशारा आलाय सो इथे 4 षटकांचा खेळ संपला धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या फक्त 28 बॉल उरलेत ते 6 आणि 6 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे या मॅच मध्ये शिवडोनला 6 बॉल 32 आपल्या या स्पर्धेचे आचार्य देखील राजू दादा सध्या ते किचन रूम मध्ये हे आपल्या समोर काहीतरी घेऊन येतील थोड्या वेळानंतर मात्र या मॅच मध्ये 6 बॉल आणि 32 पाहिजेत किमान 5 षटकार राजेश आला या वेळेला डाऊन दी लेग इट्स विल बी वाईड आणि अंपायरचा इशारा येतोय वाईड धावा धावफलकावरती पुढे चाललेल्या 29 बॉल शिल्लक आहेत आता 6 आणि 6 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या शिवडोनला
ओहो, यावेळी लॉंग साईडला शफल क्रॉसहून टर्न करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. राऊंड विकेटने विथ द अँगल येत आहे. पहिला डॉट, 5 बॉल 31. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे आपण जर बघितलं तर येस, एज असावी इथे. शॉर्ट लेग मध्ये बॉल होता. सिंगल धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 30 धावा. बॉल शिल्लक आहेत आता 4 आणि 4 बॉल मध्ये 30 धावांची गरज. लिगल बॉलने हा सामना शिवून जिंकू शकत नाही. दांडीगुल बोल्ड यावेळेला फलंदाज बाद सुभाष. त्या सामन्यामध्ये फक्त आता उरले ते 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. डिसिप्लिन बॅटिंग नंतर डिसिप्लिन बॉलिंग निर्जयच्या खेळाडूंनी केली. तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण, खास करून जयेश सजेल आणि त्याचबरोबर रामनाथ यांनी टिपलेला मिड विकेट सजेल. बॉल फक्त 3 शिल्लक आहे. जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना सूचना. मानपाडा आणि काटे यानंतरचा सामना म्हणजे कुठेही जाऊ नका. हायरेगाव चषक 2024 चा पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपल्या भेटीला येईल. मानपाडा विरुद्ध काटे. काटेने टॉस जिंकला. ते करणार आहेत फिल्डिंग. मानपाडा संघ तुम्हाला फलंदाजी करायची आहे. राऊंड विकेटने गोलंदाज. हो, फुल टॉस होता ऑन साइडला. कॅप मध्ये टर्न करण्यात आलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहेत पण त्यांचा बाक्या बाहेर आहे. आणि हा सामना देखील जवळपास आता निर्जाचा, त्यामुळे फिल्डर्सने देखील जास्त एफर्ट्स दाखवले नाही. चौकार येतोय. बॉल शिल्लक आहेत आता 2 आणि 2 बॉल 26 धावांची गरज. राजेशला आपण शेवटच्या षटकामध्ये पाहतोय. 2 बॉल 26. स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र त्या प्रयत्नामध्ये फलंदाज पुन्हा एकदा बाद. एक्झॅक्ट काय होतंय की मेन पंच आहेत ते आमच्या अगदी समोर आहेत, त्यामुळे इथून स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज व्यवस्थित दिसत नाही. त्यामध्ये पंचांची काहीही चुकी नाही. आयरेगावचे आपले मोनीजी म्हात्रे आणि त्याचबरोबर कल्पेशजी केणे आमच्या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. दोन्ही आपले यंग टॅलेंटेड प्लेयर आहेत. आयरे रेग्युलर संघामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर मॅचच्या दिशेने फक्त 1 बॉलचा खेळ शिल्लक. स्वतः हा सामना संपला. एक्स्ट्रा कव्हरला किशोर यांच्याकडे चेंडू चाललेला आहे आणि हा सामना जिंकला 25 धावांच्या फरकाने. मोठ्या फरकाने हा सामना जिंकला निर्जेपीने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम शिरडोन. आपण पार्टिसिपेट केलं त्याबद्दल जे गावदेवी 40+ क्रिकेट संघ आयरेगाव यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. आणि सर्वांना नाश्त्याची व्यवस्था आमच्या जे गावदेवी 40+ क्रिकेट संघ आयरेगावच्या वतीने करण्यात आलेली आहे. सर्व खेळाडू आपण मंचाच्या डाव्या बाजूला या आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या नाश्त्याचा आनंद घ्या.